मागच्या वेळेस जे माजी आमदारांनी भाषा वापरली त्यांनी ते 5200 कोटीचे कामं आणले त्याच्याबद्दल पत्रकार परिषद घेतली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आमदार साहेबांना पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये अरेतुरीच्या भाषेत बोललेले। ते खासदार साहेब त्यांचा गुरुही म्हणतात, तर खासदार साहेबाकडून त्यांनी त्यांचा गुण घ्यावा किंवा शिकवण घ्यावी, आदर्श घ्यावा की बुवा खासदार साहेब आतापर्यंत कोण्याही व्यक्तीला लहान असो मोठा असो ते अरेतुरीच्या भाषेत बोललेले नाहीत। पण हे कसे आता स्वतः डॉक्टर म्हणतात आणि यांना बोलायची पद्धत नाही आहे, काय नाही। ते आमचे नेते आमदार सिद्धार्थ खरात साहेब त्यांना अरेतुरीच्या भाषेत बोललेले। इथून पुढं ते जर आमच्या आमदार खरात साहेबांना अरेतुरीच्या भाषेत जर बोलले तर त्यांनाही अरेतुरीच्या भाषेतच उत्तर भेटल, शिवसेना स्टाईलनं उत्तर भेटल। आम्हालाही अरेतुरीची भाषा येते, हे आता आमदार साहेबांना चेतावणी समजा का धमकी समजा, मी माया पद्धतीनं सांगून राहिलो त्या की खरात साहेबांना अरेतुरीच्या भाषेत बोललेला आम्हालाही चालणार नाही। ते आमचे नेते, त्यांना अरेतुरीच्या भाषेतच उत्तर भेटेल हे माजी आमदारांनी समजून घ्या। पर्यायाने मग आता पाहून कोण काम करते, धमक्याला काय आम्ही भीत घालत नाही। याच्या अगोदर बरेच पाहिलं, तूच ना निवडून आला तर साला मिरवणूक नाही काढू शकला। आमची काय ताकद आहे आम्ही दाखवली, पण तो अशी ताकद आम्हाला दाखवायची नाही। मुद्दाम आम्हाला दिवसण्याचा प्रयत्न करू नको, कारण की या मतदारसंघ शांत आणि सर्व सलोख्याचं वातावरण या मतदारसंघामध्ये टिकून ठेवलं आहे। तू आला तेव्हापासून वातावरण गढूळ होते। कृपा करून हात जोडून सर्व समाजाला घेऊन आम्ही या ठिकाणी चालतोय। म्हणून तू अशा पद्धतीनं लोकांना काहीतरी चुकीचं सांगून या ठिकाणी लोकांचे मन कुलसित करण्याचं काम करू नये।